नमस्कार. सुमनांजली या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सद्गुरू श्री पांडुरंग महाराज की जय. आता आपण जो अभंग सादर करणार आहोत ते एकदा पांडुरंगाने तुकाराम महाराजाला तुला काय पाहिजे ते मागून घे म्हणून सांगितलं. आता तुकाराम महाराजांनी त्यावेळेस काय मागावं? तुझ्या चरणाची प्रेम दे, भक्ती दे, हेच मागणार ते. पण त्याने म्हणलं की हा जन्म झाल्यावर मला हरदासाच्या घराण्यात उत्पन्न कर. हरदास म्हणजे आडनावानं हरदास असणाऱ्या जन्म घराण्यात नाही, ज्याच्या घराण्यात पांडुरंगाची, विठ्ठलाची, शिवाची, कुठल्याही देवाची सतत भक्ती केली जाते, अशा घराण्यात, अगदी वारकऱ्याच्या घराण्यात जरी मला निर्माण केलं, जन्म दिला, तर तुम्ही आवडीनं करीत, असं त्यावेळेस त्यांनी पांडुरंगाला मागणं मागितलं. ते मागणं काय आहे ते तुकाराम महाराजांनी या अभंगात विशद केलेलं आहे. वास्तविक त्या काळात सुद्धा तुकाराम महाराजाला हे माहीत होतं की पुढं कलियुगामध्ये कसा प्रकार होणार आहे, काय प्रकार होणार आहे. तरुण पोरं, मुलं, शिकली सवरलेली मुलं अगदी आई वडिलाबरोबर जर गेले तर कुठेतरी देवाच्या, सत्पुरुषाच्या, महाराजांच्या पाया पडायचं म्हणले की लाज वाटते म्हणाल. त्या काळात सुद्धा त्यांनी सांगितलंय की संताला शरण जाताना मला लाज वाटायला नको. ते आज किती उपयुक्त आहे हे आजच्या समाजात सुद्धा, आजच्या घडीला सुद्धा दिसून येत आहे. असा हा सुंदर आशयाचा सुंदर अभंग मी तुमच्या पुढे सादर करीत आहे. श्री सद्गुरू पांडुरंग महाराज की जय. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हरिदासा चिये घरी, हरिदासा चिये घरी, मज उपजवी जन्मांतरी, मज उपजवी जन्मांतरी, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, संता लोटा गणी जाता, संता लोटा गणी जाता, लाज नको नको मना, लाज नको नको मना, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हरिदासा चिये घरी, हरिदासा चिये घरी, मज उपजवी जन्मांतरी, मज उपजवी जन्मांतरी, हेची देगा पांडुरंगा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. तू कामने, तू कामने, तू कामने, तू कामने, अंगी देई शक्ती
शक्ती देई, तुका म्हणे शक्ती देई, अंगी देई नाचे रंगी, अंगी देई नाचे रंगी, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हेची देगा पांडुरंगा, हरिदासाची ये घरी, हरिदासाची ये घरी, मज उपजवी जन्मांतरी, मज उपजवी जन्मांतरी, हेची देगा पांडुरंगा. सद्गुरु श्री पांडुरंग महाराज की जय. आता एक गोष्ट अजून सांगायची राहील. एकदा आपण हरिनाथ किंवा हरिभक्ती करायला लागलो की या संसारी जगात हे षड्रूप भयंकर त्रास देतात. आपल्याला हरिभक्तीपासून परावृत्त करण्याकरता ते संकट निर्माण करतात. अशावेळी त्या संकटालाही न डगमगता आपण जर सतत हरिचिंतनात हरिभक्तीत जर तल्लीन राहिलं तर हेच षड्रूप आपल्या आयुष्यातनं बाजूला जातात. जसं एखाद्या महागर्दीमध्ये ॲम्ब्युलन्सला वाट रिकामी करून देते, तसं हे षड्रूप आपोआप बाजूला जातात आणि मग पांडुरंग आपल्या भक्तीत प्रगती करायचा मार्ग मोकळा करतात. धन्यवाद. सद्गुरू श्री पांडुरंग महाराज की जय. आमचे अभंग आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. अभंग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.